ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। अंबरनाथ पश्चिमेकडील उलनचाळ परिसरात अंबरनाथ पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई करत 1790 किलो प्राण्यांचे मांस जप्त केले असून या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेल्या मांसाची किंमत अंदाजे 3,58,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या मांसाचे नमुने पशुवैद्यकीय विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून हे मांस कोणत्या प्राण्यांचे आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल। यावेळी युसुफ के शेख, जलाउद्दीन शेख, अशफाकुल्ला कुरेशी, कमरुद्दीन शेख, सुलतान फारूक शेख, रियाज शेख, इम्रान कुरेशी, अफजल हुसेन आणि सिराज शेख यांच्यावर भारतीय दंड संहिता 2023 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या आरोपींना उलनचाळ येथील SVP रोडवरील त्यांच्या दुकानामध्ये जनावरांची कत्तल करताना आणि मांस विक्री करताना रंगेहात पकडलं। यावेळी पोलिसांनी 1200 रुपयांचा माल जप्त केला असून यात लोखंडी हुक आणि मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारी विविध लोखंडी शस्त्र समाविष्ट आहेत। या कारवाईत मोठ्या प्रमाणात जप्त केलेले मांस डम्पिंग ग्राउंडमध्ये जाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। सदर कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत 12 तास राबवण्यात आली। या मोहिमेत पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर शिंदे व त्यांच्या पोलीस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। कारवाई दरम्यान परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। एका आरोपीवर गंभीर आरोप असून त्याने आपल्या दुकानात एका प्राण्याची कत्तल करून त्याचे मांस स्वतःकडे ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आली। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी, पोलीस उपनिरीक्षक मनीष वाघमारे आणि तपास पथकातील अंमलदार तसेच CRM मोबाईल युनिटच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। पोलिसांच्या या तात्काळ आणि कठोर कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे।